नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत BA थर्ड इयरला BAच्या अंतिम वर्षाला राज्यशास्त्र विषयामध्ये पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या पेपर अंतर्गत जे विचारवंत आपल्याला अभ्यासाला आहेत त्यावर वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी आपण या ठिकाणी करत आहोत। त्यामध्ये जॉन लॉकचा संदर्भ आपल्याला वस्तुनिष्ठ स्वरूपात MCQचे प्रश्न या व्हिडिओमध्ये तयार करायचे आणि तो संदर्भ स्पष्ट करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जॉन लॉक हा ब्रिटिश विचारवंत होता ही गोष्ट आपल्याला माहीत आहे। थोडक्यात MCQचे प्रश्न तयारी करत असताना सैद्धांतिक दृष्टिकोनातून अभ्यास करून आपण जर चांगल्या पद्धतीने संदर्भ ग्रंथ वाचून किंवा अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकं वाचून जर हे टॉपिक केले तर आपला वस्तुनिष्ठ प्रश्नांचा साठा आपोआप वाढतो आणि खूप चांगली तयारी आपली त्या माध्यमातून होत असते। परंतु हे सगळे संदर्भ सांगत असताना या सगळ्या गोष्टींचा परामर्श आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि वस्तुनिष्ठ प्रश्न डायरेक्ट तयार करण्यापेक्षा सैद्धांतिक दृष्टिकोनातून तयारी करून आपण जर ते वस्तुनिष्ठ प्रश्न तयार केलेत तर खूप छान आणि खूप सुंदर पद्धतीने आपली तयारी या ठिकाणी होत असते। विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र या विषयामध्ये जे अनेक विचारवंत आहेत अभ्यासाला आपल्या पाश्चिमात्य विचारवंत आहेत, भारतीय विचारवंत आहेत, ग्रीक विचारवंत आहेत, या सगळ्या विचारवंतांचा अभ्यास करत असताना आजच्या व्हिडिओमध्ये राजकीय विचारवंत म्हणून जॉन लॉकचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। जॉन लॉक हा ब्रिटिश विचारवंत होता। मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सामान्यातले सामान्य प्रश्न, साध्यातले साधे आणि सोपे प्रश्न सुद्धा ज्या पद्धतीने वस्तुनिष्ठ स्वरूपात विचारले जात असतात तसेच अवघड आणि मध्यम स्वरूपाचे प्रश्न सुद्धा वस्तुनिष्ठ स्वरूपात विचारले जात असतात आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला सर्वात अगोदर लक्षात ठेवायची। जॉन लॉकचा संदर्भ पाहत असताना आपल्याला काय दिसतं की तो ब्रिटिश विचारवंत होता आणि त्या विचारवंताचा कार्यकाळ आपण ज्या वेळेला पाहतो तर जॉन लॉकचा कार्यकाळ हा 1632 ते 1704 हा कार्यकाळ त्याचा असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे 17व्या शतकामध्ये हा विचारवंत ब्रिटनमध्ये होऊन गेला आणि म्हणून या विचारवंताचा कार्यकाळ आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे। 1632 ते 1704 या काळामध्ये हा विचारवंत होऊन गेला आणि अन्य विचारवंतांप्रमाणेच जॉन लॉक या विचारवंतावर सुद्धा तत्कालीन थॉमस हॉब्स आणि तत्कालीन परिस्थितीचा फार मोठा प्रभाव या विचारवंतावर पडलेला होता। हा विचारवंत याचे संदर्भ पाहत असताना एक सामाजिक करारवादी विचारवंत म्हणून सुद्धा जॉन लॉकचा उल्लेख केला जातो। करारवादी विचारवंत म्हणलं की 3 विचारवंतांचा उल्लेख केला जातो। MCQला तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की रिकामी जागा हा करारवादी विचारवंत आहे। तो प्रश्न जर जॉन लॉकच्या संदर्भात असेल तर जॉन लॉक हे पर्याय तुम्हाला खाली असू शकतो किंवा करारवादी विचारवंत म्हणून 3 विचारवंतांचा उल्लेख केला जातो। एक थॉमस हॉब्स, जॉन लॉक आणि रुसो हे ते 3 विचारवंत असलेले आपल्याला दिसतात। म्हणजे करारवादी विचारवंत म्हणून या 3 विचारवंतांकडे पाहिलं जातं। त्यामधला जॉन लॉक हा विचारवंत सुद्धा त्याच्यामध्ये असल्यामुळे करारवादी विचारवंत म्हणून त्याचाही एक विचार या ठिकाणी होत असलेला आपल्याला दिसतो। विद्यार्थी मित्रांनो, एकूणच जॉन लॉकचा कार्यकाळ आपण ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला ब्रिटनमध्ये, इंग्लंडमध्ये जी 1688ला गौरवशाली क्रांती झाली त्या गौरवशाली क्रांतीचं जोरदार समर्थन जॉन लॉक यांनी केलेलं होतं। तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की 1688च्या गौरवपूर्ण क्रांतीचं समर्थन रिकामी जागा या विचारवंताने केलं। अशा पद्धतीचा प्रश्न विचारल्यानंतर 1688ला इंग्लंडमध्ये जी गौरवशाली क्रांती झाली त्या क्रांतीचं समर्थन जॉन लॉक यांनी जोरदार समर्थन केलेलं आपल्याला दिसतं। हाही प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपात विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यानंतर जॉन लॉकचा एकूण राजकीय परामर्श घेत असताना, राजकीय दृष्टिकोनातून जॉन लॉकचा अभ्यास करत असताना जॉन लॉक या विचारवंताने मर्यादित राजसत्तेचं समर्थन केलेलं आहे। जॉन लॉक याने रिकामी जागा राजसत्तेचे समर्थन केले। जॉन लॉक या विचारवंताने मर्यादित राजसत्तेचे समर्थन केले असं उत्तर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। वस्तुनिष्ठ स्वरूपात हा प्रश्न अनेक वेळेला विचारला गेला आणि तो पुढेही विचारला जाऊ शकतो आणि म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे। पुढे तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की उदारमतवादाचा कट्टर समर्थक विचारवंत, उदारमतवादी विचारवंत म्हणजे जनहिताचा विचार करणारा उदारमतवादी विचारवंत म्हणून सुद्धा जॉन लॉकची ख्याती असलेली आपल्याला दिसते। उदारमतवादी विचारवंतांच्या श्रृंखलेमध्ये जे अनेक विचारवंत येतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने जॉन लॉकचा उल्लेख केला जातो।
त्यांचे विचार हे व्यक्तिवादी स्वरूपाचे होते, त्यांचे विचार हे कल्याणकारी स्वरूपाचे होते, त्यांचे विचार समाज आणि राज्याच्या हितासाठीचे होते. व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही या सगळ्या घटकांना धरून त्यांची विचारधारा विकसित झालेली असल्यामुळे जॉन लॉक हे कट्टर उदारमतवादाचे समर्थक होते, असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. रिकामी जागा हे उदारमतवादाचे कट्टर समर्थक होते, तर जॉन लॉक हे कट्टर उदारमतवादाचे कट्टर समर्थक होते असं उत्तरही आपल्याला त्या ठिकाणी देता आलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच जॉन लॉक यांची जी ग्रंथसंपदा आहे ती फार मोठी असलेली आपल्याला दिसते, परंतु त्यातले काही ग्रंथ हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जॉन लॉक यांनी कुठले ग्रंथ लिहिलेत त्या ग्रंथांची माहितीसुद्धा आपल्याला असणं आवश्यक आहे. त्यांचा सर्वात प्रसिद्ध असा ग्रंथ तो म्हणजे टू ट्रॅटिज ऑफ गव्हर्नमेंट हा त्यांचा 1690 साली प्रकाशित झालेला ग्रंथ हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. टू ट्रॅटिज ऑफ गव्हर्नमेंट हा ग्रंथ तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपात विचारला जाऊ शकतो की टू ट्रॅटिज ऑफ गव्हर्नमेंट हा ग्रंथ रिकामी जागा या विचारवंताने लिहिला. टू ट्रॅटिज ऑफ गव्हर्नमेंट हा ग्रंथ जॉन लॉक या विचारवंताने लिहिला असं उत्तर तुम्हाला या ठिकाणी देता आलं पाहिजे. म्हणजे जास्त करून हा ग्रंथ MCQ मध्ये विचारला जातो, परंतु त्याचे दुसरे 2-3 ग्रंथ आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, तेही MCQच्या रूपाने विचारले जातात. मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने कन्सर्निंग ह्युमन अंडरस्टँडिंग हा ग्रंथ आहे. त्यानंतर फोर लेटर्स कन्सर्निंग टॉलरेशन हा 1689 साली प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. त्यानंतर तिसरा ग्रंथ सांगता येतो तो म्हणजे सेकंड लेटर्स ऑन टॉलरेशन हा एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ असलेला आपल्याला दिसतो की जो 1690ला प्रकाशित झाला. त्यानंतरचा ग्रंथ म्हणजे सम थॉट्स कन्सर्निंग एज्युकेशन हा 1693ला प्रकाशित झालेला ग्रंथ 1693ला प्रकाशित झालेला हा ग्रंथ आहे. कुठला? सम थॉट्स कन्सर्निंग एज्युकेशन हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. या सगळ्या ग्रंथांमध्ये त्याचं एक महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणून त्याच्या टू ट्रॅटिज ऑफ गव्हर्नमेंट हा 1690ला प्रकाशित झालेल्या ग्रंथाचा उल्लेख हा विशेष करून केला जातो आणि म्हणून MCQच्या माध्यमातून हे 4-5 ग्रंथ आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकूणच जॉन लॉकची ग्रंथसंपदा पाहत असताना त्यातले संदर्भ ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला काय दिसतं आपल्याला की जॉन लॉक यांनी मनुष्य स्वभावाचं जे वर्णन केलेलं आहे ते त्यांच्या कुठल्या ग्रंथात केलेलं आहे? तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की जॉन लॉक यांनी मनुष्य स्वभाव व निसर्ग अवस्था या ज्या गोष्टी सांगितल्यात, मनुष्य स्वभावाचं आणि निसर्ग अवस्थेचं वर्णन जॉन लॉक यांनी रिकामी जागा या ग्रंथात केलेलं आहे. तर त्या ग्रंथाचं नाव आहे कन्सर्निंग ह्युमन अंडरस्टँडिंग. या ग्रंथामध्ये त्यांनी या मनुष्य स्वभावाचं आणि निसर्ग अवस्थेचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून कन्सर्निंग ह्युमन अंडरस्टँडिंग हा ग्रंथ त्यांच्या मनुष्य स्वभाव आणि निसर्ग अवस्थेचं स्पष्टीकरण करणारा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. हाही प्रश्न तुम्हाला MCQच्या माध्यमातून विचारला जाऊ शकतो. पुढे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जॉन लॉक यांनी मनुष्य स्वभावाचं जे वर्णन केलेलं आहे ते कसं केलेलं आहे? म्हणजे सकारात्मक वर्णन केलं का नकारात्मक वर्णन केलं? मनुष्य स्वभाव चांगला आहे असं सांगितलं का मनुष्य स्वभाव वाईट आहे असं सांगितलं? तर जॉन लॉक यांनी मनुष्य स्वभावाचे आणि निसर्ग अवस्थेचे वर्णन सकारात्मक केलेले आपल्याला दिसते. म्हणजे मनुष्याचा स्वभाव हा चांगला होता, निसर्ग अवस्थेमध्ये त्याचा स्वभाव चांगला होता असं सकारात्मक वर्णन त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेलं दिसतं आणि निसर्ग अवस्थासुद्धा चांगली होती अशा पद्धतीचं सकारात्मक वर्णन त्यांनी मनुष्य स्वभावाच्या आणि निसर्ग अवस्थेच्या संदर्भात केलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून हे प्रश्नसुद्धा वस्तुनिष्ठ स्वरूपात विचारले जाऊ शकतात की जॉन लॉक प्रणीत मनुष्य स्वभाव व जॉन लॉक प्रणीत निसर्ग अवस्था ही रिकामी जागा होती, तर ही सकारात्मक स्वरूपाची होती असं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता आलं पाहिजे आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. पुढे तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की निसर्ग अवस्थेत प्रत्येक व्यक्तीला 3 हक्क होते असं जॉन लॉक म्हणतो. जी निसर्ग अवस्था त्यांनी सांगितली, एकूण सामाजिक करार सिद्धांताचं स्पष्टीकरण देत असताना जी निसर्ग अवस्था या निसर्ग अवस्थेचं कथन जॉन लॉक यांनी केलं, त्या निसर्ग अवस्थेमध्येच व्यक्तीला 3 नैसर्गिक हक्क होते असं जॉन लॉक या ठिकाणी सांगतो. ते 3 हक्क कुठले होते? त्याच्यामध्ये जीविताचा हक्क होता, स्वातंत्र्याचा हक्क होता आणि संपत्तीचा हक्क होता. म्हणजे पहिला हक्क जीविताचा हक्क, दुसरा हक्क स्वातंत्र्याचा हक्क, तिसरा हक्क संपत्तीचा हक्क. हे 3 हक्क निसर्गतःच व्यक्तीला प्राप्त झालेले हक्क आहेत. निसर्ग अवस्थेमध्ये सुद्धा हे हक्क व्यक्तीला होते आणि नंतर समाज आणि राज्यसंस्था
निर्माण झाल्यानंतर सुद्धा हे हक्क व्यक्तीचे कायम असल्याचं ते सांगतात आणि म्हणून यांच्या रक्षणासाठीच ते राज्याची निर्मिती या ठिकाणी करत असताना आपल्याला दिसतात. म्हणजे काय, यातला कुठलाही एक हक्क गाळला जाऊ शकतो आणि विचारला जाऊ शकतो तुम्हाला की जॉन लॉक यांनी 3 नैसर्गिक हक्क कुठले सांगितलेत, तर ते आपल्याला पाठ पाहिजेत, मुखपाठ पाहिजेत आपल्याला. कुठले? हे 3 नैसर्गिक हक्कांचा विचार करत असताना जीवित्वाचा हक्क पहिला हक्क, स्वातंत्र्याचा हक्क दुसरा हक्क आणि संपत्तीचा हक्क हा तिसरा हक्क, हे 3 हक्क नैसर्गिक अवस्थेपासून व्यक्तीला होतेत म्हणून याचं स्पष्टीकरण त्यांनी या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसतं. आणि MCQच्या रूपानं या प्रश्नावर अनेक वेळेला प्रश्न विचारले गेलेला आहे. सेट नेटला असेल किंवा पदवी स्तरावर ज्या परीक्षा होत आहेत, होऊ घातलेल्या आहेत, त्या परीक्षेला सुद्धा हा प्रश्न खूप महत्त्वाचा प्रश्न मानला जातो आणि म्हणून हा संदर्भ या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. याच्यानंतर आपण पुढे बघतो की जॉन लॉक यांच्या मते किती करार झाले. आता थॉमस हॉब्स आणि रुसो या विचारवंतांनी सामाजिक कराराची मांडणी करत असताना एकच वेळेला सामाजिक करार झाला असं ते सांगतात आणि त्यातून राज्य निर्माण झालं अशा पद्धतीचं वर्णन हॉब्स आणि रुसो यांनी केले. परंतु जॉन लॉकचं एकूण राजकीय साहित्य वाचल्यानंतर त्यातले काही संदर्भ त्यातून अशा पद्धतीच्या गोष्टी प्रतीत होतात की जॉन लॉक यांनी 2 कराराचं समर्थन केलेलं आहे. म्हणजे 2 करार झाले आणि 2 करारानंतर राज्यसंस्था उदयाला आली. पहिल्या करारातून समाज अस्तित्वात आला असं जॉन लॉक सांगतो. पहिल्या करारातून समाजाची निर्मिती झाली आणि दुसऱ्या करारातून राज्यसंस्था आणि शासन संस्थेची निर्मिती झाली. अशा पद्धतीने 2 करार, 2 सामाजिक करार झालेत असं वर्णन जॉन लॉक यांच्या विचारांमध्ये असलेलं आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की जॉन लॉक यांनी सामाजिक कराराची मांडणी 2 टप्प्यात केली, म्हणजे 2 वेळेला सामाजिक करार झाला अशा पद्धतीचं विश्लेषण त्यांच्या एकूण विचारांचा आधार असलेला आपल्याला पाहावयास मिळतं आणि म्हणून वस्तुनिष्ठ स्वरूपात हा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 2 सामाजिक करारांचं समर्थन जॉन लॉक यांनी केलेलं आहे म्हणून ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे. पुढे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जॉन लॉकच्या मते रिकामी जागा हा शासनाचा आधार आहे. जॉन लॉक कशाला शासनाचा आधार मानतो? जी शासन व्यवस्था असते त्या शासन व्यवस्थेला कुठला आधार मानतो जॉन लॉक? तर जॉन लॉक लोकसंमतीला शासनाचा आधार मानतो. म्हणजे जे सूत्र उदारमतवादी सूत्र म्हणून आज लोकशाही व्यवस्थांमध्ये मान्यता पावलेलं सूत्र आहे, लोकसंमती, जनसंमती, जनसार्वभौमत्व, तर तो आधार जॉन लॉकच्या विचारामध्ये आपल्याला तत्कालीन परिस्थितीमध्ये दिसतो की जॉन लॉकच्या मते लोकसंमती, लोकांची संमती, जनतेची संमती हा शासनाचा आधार असतो. अशा पद्धतीचं वर्णन जॉन लॉक या ठिकाणी मर्यादित राजसत्तेचं समर्थन करत असताना, स्पष्ट करत असताना आपल्याला दिसतो. म्हणून परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, जॉन लॉकच्या मते रिकामी जागा हा शासनाचा आधार असतो, तर जॉन लॉकच्या मते लोकसंमती हा शासनाचा आधार असतो. अशा पद्धतीने त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता आलं पाहिजे. पुढे तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जनतेला, म्हणजे जॉन लॉक यांनी आपल्या एकूण विश्लेषणाचं स्पष्टीकरण देत असताना जनतेला या ठिकाणी राज्य निर्मितीनंतर जेव्हा समाज निर्माण झाला, राज्य निर्माण झालं आणि राज्य निर्माण झाल्यानंतर जनतेला जॉन लॉक क्रांती करण्याचा हक्क बहाल करतो, विद्रोह करण्याचा हक्क बहाल करतो. केव्हा? जर ते सरकार किंवा ते राज्य त्याच्या कर्तव्यामध्ये कसूर करत असेल तर अशा प्रसंगी जनता म्हणजे त्यांच्या नैसर्गिक हक्कांकडे दुर्लक्ष करत असेल, ते राज्य शासन किंवा शासन संस्था कर्तव्यामध्ये कसूर करत असेल तर ती जनता त्या सरकारच्या विरोधात, त्या राज्याच्या विरोधात विद्रोह करू शकते, क्रांती करू शकते. अशा पद्धतीचा क्रांतीचा अधिकार किंवा विद्रोहाचा अधिकार जॉन लॉकने जनतेला बहाल केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे जनतेला राज्य व शासनाच्या विरुद्ध क्रांती करण्याचा अधिकार सुद्धा जॉन लॉक यांनी बहाल केलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नांचा संदर्भ पाहत असताना हे वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला जॉन लॉकच्या संदर्भात विचारले जाऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, जॉन लॉकचा संदर्भ पाहत असताना तत्कालीन परिस्थिती, जॉन लॉकचा कार्यकाळ, जॉन लॉक ज्या ठिकाणी त्याचा जन्म झाला तो त्याचं ठिकाण, त्याचा कार्यकाळ, त्यानं लिहिलेले ग्रंथ, एकूणच त्या विचारवंतावर पडलेला प्रभाव आणि त्याच्या एकूण विचारांची मांडणी, असं 3-4 टप्प्यांमध्ये जर आपण हा विचारवंत लक्षात घेतला तर हा विचारवंत आपल्याला चांगला समजतो, सैद्धांतिक दृष्टिकोनातून चांगला समजतो आणि समजल्यानंतर त्याच्यावरती वस्तुनिष्ठ प्रश्नसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला लक्षामध्ये राहतात.
तेव्हाच लक्षामध्ये राहतात की ज्या वेळेला आपण तो संदर्भ सैद्धांतिक दृष्टिकोनातून अभ्यासतो आणि त्याची चांगली तयारी करतो. आणि म्हणून या जॉन लॉक संदर्भातले हे वस्तुनिष्ठ प्रश्न चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजले असतील अशी आशा आपण या ठिकाणी धरूया. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आणि व्हिडिओमध्ये काही जर तुम्हाला सूचना करायच्या असतील तर तशा सूचना तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये करू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून पुढील व्हिडिओ तयार झाल्यानंतर ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपोआप पोहोचतील. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन संकल्पनेसह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.